वॉज अ ग्रेट विशनरी. त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन होतं ना ते परिपूर्ण असं होतं. असामान्य व्यक्तिमत्व होतं. ते स्वतः उत्कृष्ट चित्रकार होते. दूरदृष्टी असलेला महान शास्त्रज्ञ. Was the greatest scientist we had. भयंकर विलक्षण स्मरणशक्ती. ही वॉज अ नोबेल प्राइज टिम्बर. तात्काळ निर्णय घेण्याची त्यांची तरा. त्याची झेप फार मोठी होती. वृक्षप्रेमी. त्यांची दृष्टी फार विस्तीर्ण आणि फार दूरवरची होती. A complete man. He was in love with India. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेल्या आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कवाडं उघडी केली. त्या द्रष्ट्या शास्त्रज्ञाचं नाव होतं डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभांचं बालपण महानगरी मुंबईत गेलं. लहानपणी भाभांनी अनेक रात्री अंथरुणात तळमळत अस्वस्थपणे जागून काढल्या. त्या जागरणाला कारण होती त्यांची तल्लख बुद्धी. पुढील आयुष्यात स्वतःचा विचार न करता रात्र रात्र जागून डॉक्टर भाभांनी आपल्या असामान्य बुद्धी सामर्थ्याने आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. ते काम होतं शांततामय मार्गाने अणुशक्तीचा उपयोग करून जगातील अन्य कोणत्याही देशाइतकंच भारतालाही स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवायचं. आपलं ॲटॉमिक एनर्जीच्या मध्ये हिंदुस्थानला पुढं जायलाच पाहिजे ही त्यांची धारणा होती. पुढे एक 10-20 वर्षामध्ये जेव्हा ॲटॉमिक एनर्जी विकसित होईल त्यावेळेला तिच्यावर काम करायला आपल्याला परदेशी तंत्रज्ञ आणायला लागणार नाहीत. ते तंत्रज्ञ इथंच तयार झालेले असतील. आणि 1939मध्ये ते मुंबईला हॉलिडेसाठी आले तेव्हाच सेकंड वर्ल्ड वॉर पेटली युरोपमध्ये आणि त्यांना परत जाता आलं नाही म्हणून ते मग बँगलोरला सर सी व्ही रामनकडे काम करत होते. आणि तिकडे बँगलोरला असताना त्यांनी ठरवलं की आपण एक अशी इन्स्टिट्यूट स्थापन करायची की जिची बरोबरी जगातल्या इतर कोणत्याही इन्स्टिट्यूटबरोबर सायन्स क्षेत्रातल्या झाली पाहिजे. म्हणून त्यांनी मग दोराप्रटा ट्रस्टला पत्र लिहिलं. मला असं वाटतं की भारतामध्ये बौद्धिक आणि आर्थिक सहाय्य यांच्या बळावर विज्ञानाचं संगोपन आणि विकासाकरता मूलभूत अर्थसहाय्य करण्यासाठी टाटा ट्रस्टनं पुढाकार घ्यावा. हिरोशिमावर बॉम्ब हल्ला होण्याअगोदर साधारण वर्षभरापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. शास्त्रज्ञांचं पहिलं कर्तव्य आहे सत्य प्रस्थापित करून मानवता धर्माच्या प्रसाराची जबाबदारी स्वीकारावी. पुरेसा निधी मिळाल्यावर डॉक्टर भाभा मुंबईत परतले. आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एका तात्पुरत्या जागेत त्यांनी संशोधन कार्य सुरू केलं. That Homi Bhabha started his cosmic ray program in his aunt's house. पेडर रोडवरील आपल्या आत्याच्या घरात होमी भाभांनी कॉस्मिक किरणावरचं संशोधन सुरू केलं. तिथंच त्यांनी प्रयोगशाळाही निर्माण केली. तिथं त्यांनी पहिला गायका काउंटर, प्रपोर्शनल काउंटर, व्हॅक्यूम ट्यूब बोरमीटर, एडी कन्व्हर्टर या उपकरणांची निर्मिती केली की जी उपकरणं अणुऊर्जा निर्मिती, हेल्थ फिजिक्स, रिॲक्टर फिजिक्स या BIRC मध्ये राबवलेल्या कार्यक्रमांच्या विकासासाठी अतिशय आवश्यक होती. Of what was then the development of electronics. त्याच दरम्यान संशोधन केंद्रासाठी योग्य अशी एक जागा त्यांना मिळाली. त्यांनी इमारत उभारणीचं काम सुरू केलं आणि संस्थेची स्थापना केली. ती संस्था म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. The land in South Bombay, what were the coastal gun batteries. ते ठिकाण मुंबईच्या दक्षिण टोकाला सागर किनारी होतं. तिथं जुन्या पद्धतीची घरं आणि बॅरेक्स होते. पहिला एक्सेल जनरेटर एका जुन्या घरातच बसवण्यात आला. इतकंच नाही तर रेडिओ आयसोटोपचा वापर करून जिओफिजिक्स विषयातील संशोधनही त्याच ठिकाणी सुरू झालं. वातावरण आणि समुद्र विज्ञानाच्या संशोधनाची सुरुवातही तिथंच झाली. तिथल्या बॅरेक्सच्या छतांचा वापर पाणी संकलनासाठी करण्यात आला. त्या जागेत नवी इमारत पूर्णत्वाला जाण्याआधीच तिच्या तळघरात डॉक्टर भाभांनी संशोधन सुरू केलं. In the basement of the new buildings of TIFR, when it was not even complete, ground floor had just been laid.
basement was there. डॉक्टर भाभांच्या सच्च्या देशप्रेमातून TIFR सारख्या वैशिष्ट्यपूर्ण संस्थेची निर्मिती झाली. 1954 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा कोनशिला समारंभ संपन्न झाला. The Tata Institute of Fundamental Research, ज्या मूलभूत संशोधनाची देशात कमतरता होती त्याला प्रोत्साहन देणं हाच TIFRचा हेतू होता. which was totally lacking at that time. He was a perfectionist. भाभा परफेक्शनिस्ट होते. ते उत्कृष्टतेचे चाहते होते. He demanded excellence. In his tours abroad, जेव्हा ते परदेश दौऱ्यावर असत तेव्हा कोणता भारतीय कोणत्या क्षेत्रात चांगलं काम करतोय ते शोधत त्याला भारतात घेऊन येत. TIFRची सुरुवातीची मंडळी त्यांनी अशीच जमवली. He used to say that प्रथम ते शास्त्रज्ञ आणि संशोधकांना शोधत आणि नंतर त्यांच्या भोवती प्रयोगशाळा तयार करीत. सर्वसाधारणपणे प्रथम संस्था उभी राहते, पदं निर्माण केली जातात आणि मग ती पदं भरण्यासाठी माणसं नेमली जातात. people to fill those posts. Work has not been held. इमारत नाही म्हणून काम थांबता कामा नये. माणसं महत्वाची, नंतर वास्तू. People have come first. During his time, डॉक्टर भाभांच्या काळात अनेक शास्त्रज्ञ मोठे झाले, प्रसिद्ध झाले आणि आज ते देशात सक्षमपणे काम करतात. in this country. त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूट हे भावांच्याच व्यक्तिमत्वातून आलेली इन्स्टिट्यूट आहे. जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजातून आत याल आणि उजवीकडे वळाल, तिथे तुम्हाला एक सुंदर लॉन दिसेल. त्याच्या एका कोपऱ्यात एक सुंदर वृक्ष उभा आहे. टिबुबिया म्हणून एक सुंदर वृक्ष आहे, त्याच्या भोवती तयार केलं आणि हेच भाभांची फिलॉसॉफी होती. टाटा इन्स्टिट्यूटची जी बिल्डिंग आहे ती कॉलनेडवरती आहे आणि भाभांना सुद्धा कॉलनेड्स फार आवडायचे. आणि त्या कॉलनेटमधनं तुम्ही जर पाहिलं पश्चिमेकडे तर अरेबियन सी दिसतो आणि तिकडे वेस्ट लॉन त्यांनी तयार केले, ते थेट समुद्रापर्यंत जातं. He created भाभांनी तिथे कॅज्युरिना वृक्षांची बाग तयार केली. भर दुपारी बागेतून फिरतानाही सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोचत नाही. डॉक्टर होमी जहांगीर भाभा BARCचे संस्थापक म्हणून डॉक्टर भाभांची अशी इच्छा होती की केंद्राचा परिसर सुंदर हवा, म्हणजे शास्त्रज्ञ तिथं मोकळेपणाने संशोधन कार्य करतील. सुरुवातीच्या काळात ते जरी शास्त्रज्ञ होते तरी मातीत हात घालून अतिशय कष्ट करून त्यांनी TIFR मधील उद्यानांना आकार दिला, जी सुंदर उद्यानं आजही अनेकांना आकर्षित करीत आहेत. डॉक्टर भाभांनी लावलेलं वडाचं रोपटं अणुविज्ञान क्षेत्रात हळूहळू विकास करीत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या भारताच्या अणुऊर्जेच्या प्रगतीसारखं विस्तारलं आहे. his love for tree डॉक्टर भाभांचं वृक्षप्रेम असामान्य होतं. मला आठवतंय, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी एक अवाढव्य बाओबा वृक्ष कापला जाणार होता, पण डॉक्टरांनी वृक्ष ट्रॉलरवरून आणला आणि TIFRच्या गृहसंकुलासमोर त्याची पुन्हा लागवड केली. opposite the first building. डॉक्टर भाभांचं सोबत असणंच त्यांच्या वैज्ञानिक सहकाऱ्यांसाठी आणि त्यांनी संस्थेत सामावून घेतलेल्या शास्त्रज्ञांसाठी प्रोत्साहन देणारी आणि आत्मविश्वास वाढविणारी बाब असायची. आसपासचा प्रसन्न परिसर, स्वातंत्र्य आणि योग्य संधी यामुळे शास्त्रज्ञ घडतात आणि उल्लेखनीय कामगिरी करतात अशी त्यांची धारणा होती. ते म्हणत, जगभरात कुठेही मिळू शकतील अशा उत्कृष्ट कार्यालयीन सुविधा, आराम आणि स्वास्थ्य कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या सुखसोयी संस्थेच्या सदस्यांना पुरवताना खर्चाचा विचार करण्याची गरज भासू नये. Homi was always interested in getting things done. कामाची पूर्तता करून घेण्यात ते उत्सुक असत. विज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रशासन असावं, प्रशासनासाठी विज्ञानाचा वापर केला जाऊ नये असं भाभांचं मत होतं. To control and administer science. त्यांच्या अनेक संस्थांच्या कर्मचाऱ्यांकरिता त्यांची भूमिका ही आग्रही व्यवस्थापकाचीच असायची. डॉक्टर भाभांच्या शब्दात सांगायचं तर या इमारतीमधील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात
वास्तूबद्दल सार्थ अभिमान असायला हवा. स्वच्छतेबाबतचे कडक निर्बंध सर्वांनीच पाळायला हवेत. जी माणसं अस्वच्छ आणि असामाजिक पद्धतीनं वागत असतील त्यांनी ही संस्था सोडणंच योग्य ठरेल. कामाच्या बाबतीत ते खूपच आग्रही होते. अपेक्षित उंचीचं कार्य झालं नाही तर ते आपल्या चांगल्या मित्रालाही कामावरून काढून टाकत. मित्रांसाठी आणि कुटुंबियांसाठी डॉक्टर भाभा हे एक अमूल्य भेट असत. त्यांच्याबद्दल डॉक्टर सी.व्ही. रमण म्हणाले होते, डॉक्टर भाभा हे संगीतप्रेमी, समर्थ चित्रकार, हुशार अभियंता आणि असामान्य शास्त्रज्ञ आहेत. ते आधुनिक लिओनार्दो दा विन्सीच आहेत. अणुशक्ती आधारित विद्युतीकरणाचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी डॉक्टर भाभा ही एक आदरणीय व्यक्ती होती, जिने भारत देशाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. ऊर्जा ही कुठल्याही देशाच्या किंवा समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर ऊर्जा जर नसली तर समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने ती फार महाग गोष्ट ठरू शकते. आणि म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की नो पॉवर इज कॉस्टलियर दॅन नो पॉवर. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येच्या समस्येमुळं आपल्याकडील इंधन संचयाचा साठा येणाऱ्या शतकांमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सातत्यानं होणाऱ्या आवर्षणामुळे 1953, 1956 आणि 1957 या वर्षांमध्ये वीज कपातीचा गंभीर धोका आपण अनुभवलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी वीज निर्मितीचे नवीन स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. 1955 साली जिनिव्हा इथं अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली परिषद झाली. कोण असतील या परिषदेचे अध्यक्ष? आपलेच डॉक्टर होमी भाभा. तेव्हा तर आपल्या इथे एकही अणुभट्टी कार्यरत नव्हती. मला असं वाटतं की या संदेशामुळे पुढील 2 दशकात जगातील इंधन क्षमता वाढेल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल आणि जगापुढील इंधन क्षमतेचा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल. डॉक्टर भाभांच्या विशाल दृष्टिकोनामुळेच ते आणि नेहरू एकत्र आले. त्यांच्या एकत्र येण्यामुळेच अणु कार्यक्रमाला गती मिळाली. He wanted अणुविज्ञानाच्या मदतीने देशाची प्रगती व्हावी असं त्यांना वाटत होतं. prosper through atomic energy. ऑर्गनायझेशन ऑफ ॲटॉमिक रिसर्च इन इंडिया या संस्थेबद्दल 1948 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना डॉक्टर भाभांनी लिहिलं होतं, ज्यांच्याकडे अंमलबजावणीचे सर्वाधिकार आहेत अशा छोट्या त्रिसदस्यीय निर्णयक्षम मंडळाकडे अणुशक्ती विकासांची कामगिरी सोपवण्यात यावी. कोणाच्याही मध्यस्थीशिवाय हे मंडळ थेट पंतप्रधानांना जबाबदार राहील. जर अन्य शासकीय विभागासारखं हे मंडळ असेल तर त्याच्या मुक्त प्रगती आणि विकासावर मर्यादा पडतील. तसंच गुप्ततेबाबतही प्रश्न निर्माण होईल हे भाभांनी जाणलं होतं. त्यांच्या मतानुसार इतर खात्यांप्रमाणेच स्वतंत्र सचिवालय असलेल्या ॲटॉमिक एनर्जी कमिशनची दिल्लीबाहेर स्थापना झाली. हे कमिशन धोरणात्मक निर्णय घेणारं असून खनिजांच्या शोधकार्यापासून तांत्रिक संशोधन आणि विकास त्याच्या कार्यकक्षेत येतात. अणुऊर्जा ही चैनीची गोष्ट नसून भारतासारख्या विकसनशील देशात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या आणि त्या लोकसंख्येच्या उंचावत जाणाऱ्या जीवनमानाच्या गरजा भागविणारी शक्ती आहे असं भाभा मानत. I named this swimming pool reactor Apsara. Somebody asked him, कोणीतरी त्यांना विचारलं, भारतात फक्त 5च माणसं अणुसंशोधनावर काम करतात, मग तुम्ही अणुऊर्जा निर्मितीच्या कसल्या गोष्टी करता?
तेव्हा ते म्हणाले, जेव्हा मी त्यांना अध्यात्माकडून प्रायोगिक विज्ञानाकडे वळवीन, मला खात्री आहे ते अधिक वेगाने बदलतील. हे त्यांचं मत 1950 सालातलं नॅशनल जर्नल्स. He was a man of action. He was thinking big all along. Baba inspired you to do things. He said, young men, ते नेहमीच भव्यतेचा विचार करीत. some small plot. ते आवाहन Young करीत, men think big. तरुणांनो नेहमीच भव्यतेचा विचार करा. That someday his vision. तसंच गोविंद स्वरूपने रेडिओ अस्ट्रॉनॉमी हा ग्रुप तयार केला आणि पहिल्यांदा उटीला रेडिओ टेलिस्कोप बांधला. नंतर मग आता पुण्याजवळ जॉन मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT त्यांनी स्थापना केली. हे जगामधल्या कुठल्या रेडिओ टेलिस्कोपच्या बरोबरी करतील असे आहेत. We conceived of 30 antennas of 45 meter diameter. जगभरातील शेकडो खगोलशास्त्रज्ञ या भव्य दुर्बिणीचा उपयोग करतात. Used by त्यातही भारतीयांपेक्षा परदेशी संशोधकांची संख्याच अधिक आहे. abroad than from India. आणि हा टेलिस्कोप पूर्णपणे भारतीय बनावटीचा. Oxford, Cambridge, डॉक्टर Stanford. भाबांनी सांगितल्याप्रमाणेच या टेलिस्कोपची रचना आहे. It is an international telescope. His vision kick-started India. त्यांच्याच विचारांमुळे भारतानं खडबडून जागं होत आधुनिकीकरणाच्या दिशेनं मोठी झेप घेतली. आपल्याला अजूनही त्याचे लाभ मिळत आहेत, प्रामुख्यानं आपल्या अंतराळ संशोधनाच्या माध्यमातून. The benefits of the thrust through our space program particularly. ॲटॉमिक एनर्जीमधूनच पुढे मग स्पेस प्रोग्रामचा तयार झाला. डॉक्टर साराभाईंनी एकदा भाबांना सुचवलं, आता आपण अवकाश संशोधन सुरू करायला हवं. त्यांनी साराभाईंना अणुविज्ञान केंद्रात अवकाश संशोधन विभाग निर्मितीचं स्वातंत्र्य दिलं. आणि त्यामुळेच आज आपण चंद्रयान बनवू शकलो. ही देणगी भावांची देशाला आहे. And let me tell you, if हे मला सांगायलाच हवं, अणुऊर्जा क्षेत्रात आपण केलेल्या प्रगतीमुळेच आपण अणु करार करावा असं अमेरिकेला वाटत होतं. त्यासाठी भाभांचेच आभार मानायला हवेत. भारताची आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगती तंत्रज्ञानातील प्रगतीवर अवलंबून आहे हे डॉक्टर भाबांनी जाणलं होतं. म्हणूनच भारताच्या तंत्रज्ञान विकासासाठी त्यांनी मोठा त्याग केला. त्यांच्या शास्त्रात, त्यांच्या विषयात ते सर्वोत्तमच होते. मात्र देशाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. Mechanical engineering, then natural science and so on. सायंटिस्ट होते, म्युझिशियन, पेंटर, आर्किटेक्ट, स्कल्प्टर, सगळ्या गोष्टींचा समन्वय त्यांच्यामध्ये झाला होता. ते स्वतः एक उत्तम चित्रकार होते. मला आठवतं, शिकागोला गेलो असताना आमच्याकडे रात्रीच्या जेवणापूर्वीचा 1 तास मोकळा. तेव्हा भाबा म्हणाले, हा 1 तास मी आर्ट गॅलरीत घालवणार आहे. विज्ञाना इतकंच त्यांचं कलेवरही प्रेम होतं. सायंटिफिक इन्स्टिट्यूट आहे तरीसुद्धा तिकडे आर्ट वर्क घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी एक नवोदित पेंटर्स जे होते, गायतोंडे, आरा, हुसेन, त्यांच्याकडनं त्यांनी पेंटिंग्स करून घेतली. आणि ते पेंटिंगचं कलेक्शन सगळं आमचं TIFRच्या फॉयेमध्ये आणि जिकडे तिकडे इन्स्टिट्यूटमध्ये पसरलेले आहेत, ऑफिसेसमध्ये. डॉक्टर भाभा स्वतः उत्तम चित्रकार होते. MF हुसेन यांचा आदर्श ठेवून ते आपल्या चित्रांकडे पाहत असत. भारताच्या निरनिराळ्या शैलीची पद्धतीची नृत्य, भरतनाट्यम, कथाकली, कथ्थक, मणिपुरी, कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम वगैरे निरनिराळ्या पद्धतीने जे नृत्यकला आहे भारताची, त्याची त्यांना आवड होती. डॉक्टर भाभा प्रथम भेटले तेव्हा त्यांनी सरळ विचारलं, पेंटिंगला बसशील का मॉडेल म्हणून? मी तर लाजलेच. ते उत्तम चित्रकार होते. रेखाटनं इतकी हुबेहूब साकारत की माणसाचं अंतरंगच त्या चित्रकृतीतून उलगडलं जाईल. रेखाटनं पूर्णही होत असे, अगदीच झटपट. But he got the mood of the person.
त्यांचे स्वतःचे पेंटिंग इतके छान होते आणि स्केचेससुद्धा केलेले, आणि विशेषतः त्यांनी सी व्ही रामनचं सुद्धा स्केच काढलेलं आहे त्याच्यात. आर्किटेक्चरवर त्यांचं फार बारीक लक्ष असेल. Very often what you saw in that study. एकदा ड्रॉइंग बुकमधील एका विशाल चित्राचा अभ्यास करताना आम्ही त्यांना पाहिलं. ते ट्रॉम्बेचं रचनाचित्र होतं. डॉक्टर भाभांना सगळ्याच गोष्टीत रस होता. इमारतीमध्ये, वास्तुरचनेत आणि उद्यान रचनेत सुद्धा. ते साहित्य रसिकही होते. त्यांनी लिहिलंय, नुकतंच मी शेक्सपियरचं अँथनी आणि क्लिओपात्रा वाचून पूर्ण केलं. ते वाचल्याशिवाय त्या प्रकारच्या नाटकातलं शौर्याचं सौंदर्य कळणार नाही. त्या नाटकानं दिलेल्या तीव्र जाणीवेमुळं माझे डोळे पाणावले. त्यांच्या संगीताच्या प्रशंसेतूनही प्रगतिशील राष्ट्रीयत्वाचं दर्शन घडत असे. बिथोवनच्या काळात संधी आणि स्तर यातील असमतोलावर मात करता येते, हेच फ्रेंच क्रांतीनं सिद्ध केलं. बिथोवनचं संगीत आणि त्याच्या शौर्य कथांमधील शक्ती हीच त्या क्रांतीमागची प्रेरणा होती. डॉक्टर भाभांच्या व्यक्तित्वाचे आणि मनाचे अनेक पैलू सांगता येतील, मात्र ते सगळे एकाच जीवित कार्यापाशी एकवटलेले होते. ते कार्य म्हणजे भारताच्या विकासासाठी विज्ञान प्रगती, वैज्ञानिक संशोधन आणि विज्ञानाचा व्यावहारिक वापर. जगातील पहिल्या 6 देशातील भारत हा एक शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर करणारा देश आहे. या महत्त्वपूर्ण गोष्टीचं श्रेय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे जातं. विविध अणुप्रकल्पांच्या निर्मितीमुळे आपल्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेवर जे ताशेरे ओढले गेले, त्यामागची भूमिका डॉक्टर भाभांनी फार प्रभावीरित्या मला समजावून दिली, असं इंदिरा गांधी म्हणाल्या. या सर्व गोष्टी जर आपण पूर्वीच विचारात घेतल्या असत्या तर सध्याच्या परिस्थितीत ज्या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत त्या उद्भवल्याच नसत्या. तारापूर प्रकल्प हा तंत्रविज्ञान क्रांतीतील दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक त्यांची एक पक्की भूमिका होती. त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला खूपसं काहीतरी दिलं आहे, ज्याला म्हणतो ना आपण लेगसी. अशी फार मोठी लेगसी त्यांनी ठेवलेली आहे. आय वुड से दॅट भाभा हॅज बीन रिस्पॉन्सिबल. समाजाच्या विकासासाठी अनेक शास्त्रज्ञांच्या आयुष्याला अर्थ देण्याची महत्त्वाची कामगिरी डॉक्टर भाभांनीच केली. A meaningful experience of contributing towards the societal development. 24 जानेवारी 1966 जेव्हा ते व्हिएनाला जात होते, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या सायंटिफिक ॲडवायझरी कमिटीच्या मीटिंगला, एअर इंडियाचं विमान कांचनजुंगा आल्स पर्वतात कोसळलं आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आयुष्याचा आनंद मला आवडतो. मी जगण्यावर प्रेम करतो. जीवनाचा आनंद जितका घेता येईल तितका मी घेणार आहे. पण एखाद्याचं आयुष्य मर्यादित असतं. मृत्यूनंतर काय होणार कुणीही सांगू शकत नाही आणि मला त्याची तमा नाही. बेचैन करणाऱ्या विचारांमुळे जी व्यक्ती बालपणी झोपू शकली नाही, ती अपघाती मृत्यूमुळे अकालीच चिरनिद्रेच्या अधीन झाली. डॉक्टर भाभांचा मृत्यू म्हणजे भारतासाठी कधीही भरून न येणारं नुकसान होतं. डॉक्टर होमी भाभांच्या स्मृती
भारत अनेक वर्ष हृदयात जतन करून ठेवील, कारण डॉक्टर भाभा भारताच्या भाग्योदयाचे शिल्पकार होते आणि भारतीय समाजाची चौकट आणि स्तर बदलण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते.